आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395व्या जयंतीनिमित्त आम्ही महाराजांची पूजा आणि आरती करून पहाटे 4 वाजता आम्ही निघालो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म ठिकाणी म्हणजे शिवनेरी किल्ल्यावर। माळशेज घाटात थांबून मस्त फोटो काढले आणि मग आम्ही पोहोचलो शिव जन्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्यातील शिवनेरीच्या पायथ्याशी। तिथे शिवभक्तांच्या स्वागतासाठी सुंदर अशी कमान तयार करण्यात आली होती। किल्ला सुद्धा सुंदर फुलांनी सजवला होता। वरती जाण्यासाठी महादरवाजा, परवानगीचा दरवाजा, पीर दरवाजा, हत्ती दरवाजा, शिपाई दरवाजा, मीना दरवाजा आणि कुलूप दरवाजा अशा 7 दरवाजातून किल्ल्यावर जावं लागतं। शिवरायांच्या काळी किल्ल्यावर जाण्यासाठी कच्चा रस्ता होता, आता तर चांगला रस्ता बनवूनही वरती जाण्यासाठी आपली दमछाक होते। किल्ल्यावर शिवाई देवीचं मंदिर आहे। महासाहेब जिजाऊंनी पुत्र झाला तर तुझ्या नावावरून माझ्या पुत्राचं नाव ठेवीन असं देवीला नवस केला आणि त्यांना जेव्हा पुत्र जन्मला तेव्हा त्याचं नाव शिवाई देवीवरून शिवाजी असे ठेवले। हा त्या काळातला अंबारखाना होता। या ठिकाणी धान्य साठा ठेवला जायचा। किल्ल्याच्या बांधकामासाठी हिरडा, बेल, उडदाची डाळ, मेथी, डिंक, गूळ, पांढरा खाता याचं मिश्रण बनवून ॲज अ सिमेंट म्हणून वापर केला जायचा। आता आधुनिक मशीनचा वापर केला जातो, पण त्या काळी बैलाच्या सहाय्याने हे काम केलं जायचं। 1.5 तासाच्या चढाईनंतर आम्ही वरती पोहोचलो। 19 फेब्रुवारी 1630 रोजी ह्याच मालात आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि जन्मानंतर सुरुवातीचे 2 वर्ष ते शिवनेरी किल्ल्यावर राहिले होते। महाराज गणपती गजाशिवपती भूपती प्रजापती शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। जय भवानी जय शिवाजी। जय भवानी जय शिवाजी। जय 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 भवानी जय 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 शिवाजी। आज शिवजयंती असल्याने किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात शिवभक्त आले होते। ह्या तलावाचं नाव बदामी तलाव आहे। शिवजयंती निमित्त प्राचीन युद्धकलेचं प्रात्यक्षिक आयोजित केलं होतं। किल्ल्यावर महासाहेब जिजाऊ आणि बालशिवरायांचा पुतळा देखील आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श नेहमी आपल्या सोबत असावा आणि या किल्ल्याची एक आठवण म्हणून मी या किल्ल्यावरची थोडीशी माती घेऊन अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा केला आणि हा किल्ला उतरायला सुरुवात केली।